मिशन पास्ट. मॅगीचा मसाला पण चांगला लागलाय. सो हे गाइस, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. तर मला असं वाटतं बरेच दिवसांनी व्लॉग करतोय. 2-3 दिवस नाही केला ना. तर क्लासवरून आला आत्ताच. मलाच जमलं नाही करायला. याची एक्झाम आहे संडेला मॅथची 40 मार्काची. 20 मार्क पासिंग आहे. त्याला एक एक्सपेरिमेंट करायचं आहे आज. सूप प्लस मॅगी, म्हणजे ते जे आट्याचं असतं ते पण टाकायचं आहे. मसाला पण टाकून बघू कशी लागती ती मॅगी. बघूयात. लेट्स ट्राय दॅट. लाईट गेली कामातून. लाईट बघा कसं झालंय. इकडं लाईट आहे, इकडं लाईट आहे, मध्ये बंद झालंय. बघूयात. आज बनवला आजीने केक, चॉकलेट केक. तो इथे तुटला आहे, इथे तुटला. आणि हे बरोबर आहे. ते करताना तो हे लावायला लागतो ना, पेपर लावायला, बटर पेपर लावायला लागतो ना. तो लावला, तो काढता ते केकच अर्धा तुटला तो. तर सूप आपल्याकडे थोडंसं वाटतं. आपल्याकडे सूप कमी आहे म्हणजे काय, मला एकटंच खायचंय. सूप कमी आहे, सूप अर्धा पॅकेटच आहे. मॅगी आपल्याकडे भरपूर पडलेत, मॅगीची पॅकेट. तर जरा भांडं मोठं घेऊया. काय याच्यात काय ठेवतात. तर आपल्या दोन्ही चॅनलवर, म्हणजे व्लॉग्सच्या चॅनलवर जे मेन चॅनल आहे त्यात 300 व्हायला आलेत. तर जे ब्लॉग बघतायत, ज्यांनी सबस्क्राईब नाही केले ते सबस्क्राईब करा. आणि जे शॉर्ट्सचे चॅनल आहे त्याच्यावर 500 व्हायला आलेत. हे करूयात आधी, मग आपण आपलं चॅनलचं प्रमोशन करूया. मला स्टँड लागेल. स्टँड मी दाखवलं नाही, आपल्याकडे स्टँड पण आहे करायला. स्टँड खूप आधीचा होता. आधी ड्रॉइंगचे व्हिडिओ होते ना, ड्रॉइंगचे व्हिडिओ करत होते त्याच्यावर. मी स्टँडला नाही जास्त करून लावत नाही, कारण हे जे आहे ना, हे दिसतं, हे एक मिनिट नीट दाखवतो. हे जे आहे ना, हे खूप हलतं. ते कधी कधी फोन पडतो याच्यातून. हे इथे जे आहे हे रोटेट करायसाठी आहे. फोन असा रोटेट करायसाठी, आणि हे असं खाली वर करण्यासाठी आहे. तर ओ शिट, आत्ताच पडला फोन हातातून माझ्या. हे करताना तर कवर तुटलं, पण फोनला वाचवलं कवर. हे बघू, हे लावता लावूयात. तर हे असं स्टँडचं आहे. करा मग लागतं ना, तर यांनी मेजर करून टाकायला लागतं. हे आहे ना 1 कप लिहिलं इथं, यांनी मेजर करून 1 कप लिहिलं इथं. काय माहिती. आपण एक काम करूयात. सूप तर बनतंय, त्यात मॅगी तर टाकू. एक मिनिट थांब. मॅगी तर टाकू त्याच्यात, पण जो मसाला असेल तो वरून टाकू. तो आधी बघू कसा लागतोय, ना तर ते सगळंच टाकायला लागेल मला. मग मसाला वरून एकदा टाकून बघूया कसा लागतोय. तर हे आधी माहित नाही कोणी केलंय असेल का नसेल. मी पण युट्यूबला सर्च नाही केलं, मी डायरेक्ट आयडिया आली, मी हे केलं. तर हे बनतंय. तसं पण सूपमध्ये थोडं ते मॅगीचं असतंच ना, ते तुकडे. तर रेसिपीचं नाव काय, सूप विथ मॅगी. त्याला 3 मिनिट ठेवायला लागेल. ते मसाला हे करताना टाकताना काय नाही,
जे आता बनती मॅगीच बोलतोय, मॅगी सूप. तर ते करताना काय नाही, फक्त तो मसाला वेस्ट जाईल, ते चांगलं नाही लागलं ते पण वेस्ट जाईल. मग म्हणून नंतर टाकूया थोडा थोडा. जर नाही झालं तर तो मसाला जेव्हा नंतर मॅगी बनायची तेव्हा वरून टाकायचा. लय भारी लागतं अशी मॅगी, लय भारी. आणि हे तसंच प्यायचं, वेस्ट नाही जायचं, वेस्ट नाही जाऊ द्यायची कुठली गोष्ट. आता हे वेस्ट गेलं ना माझं, काय नाही चिप्ट केलं तरी पण. सो गाईस, आपले सूप आहे रेडी. आता पिऊन बघूया, म्हणजे मॅगी विथ सूप पिऊन बघूया. हे झालं वाटतं. नाही, कुठे गेली? अरे क्रिमिनलकडे गेले, लाडू द्यायचे होते. समोरच्या आजीकडे नाही गेली का? हा, समोरच्या आजीकडे नाही गेली. अरे आता का तुम्हाला खायला करायचं नाही का? मला खायला अजून वेळ, मी आता हे खातोय. हे फक्त वरून टाकून बघू कसं लागतंय. मिशन पास्ट. मॅगीचा मसाला पण चांगला लागतोय. सूप मॅगी सोबत सगळं टाकून दिला. आता खाऊयात मस्त मस्त गरम गरम पुरणपोळी खाऊया. आता आधी मॅगी सूप खाल्ला तर पुरणपोळी खातो. आता जेवण हेच आहे, 2 अजून आहेत पुरणपोळी, तेच खायचे आता.